सर्वांना नमस्कार. आपण या सत्राला सुरुवात करूया. या हार्टफुलनेसच्या ध्यान पद्धतीमध्ये नियमितपणे 2-3 प्रक्रिया करण्याची प्रिस्क्रिप्शन आहे. हे जे सराव आहे हा 3 पद्धतीचा सराव आहे. रोज सकाळी आपण ध्यान केलं पाहिजे. रोज संध्याकाळी आपलं काम आटपून जेव्हा आपण घरी येतो किंवा सूर्यास्ताच्या जवळपास आपण शुद्धीकरणाची प्रक्रिया केली पाहिजे. आणि रोज संध्याकाळी रात्री झोपताना झोपेच्या आधी छोटी प्रार्थना म्हणून झोपायचा. अशा जर 3 प्रक्रिया आपण केल्या त्या जवळपास 24 तासामध्ये फक्त आपल्याला 1 तास द्यावा लागतो. तर हा 1 तास जर दिला तर आपले पूर्ण 24 तास हे फार छान नियमित होऊन जातात. त्याचा प्रभाव या पूर्ण 24 तासावरती असतो. साधारणतः ध्यान आपण रोज सकाळी जेवढं शक्य आहे तेवढं लवकर केलं पाहिजे आणि हळूहळू आपल्या आयुष्याला आपण वळण लावलं पाहिजे की हे ध्यान आपण कसं रेग्युलर करू जाऊ. त्याचे फायदे आपल्याला जसं आपण ध्यान करायला लागतो त्या अनुभवाने आपल्याला त्याचा फायदा कळावा लागते आणि ते ध्यान मग हवंसं वाटायला लागते आणि तेव्हा मग प्रक्रिया ही खूप छान आनंददायी होते. जीवन आनंददायी होतो, स्ट्रेस निघून जातो. आपल्या आनंदाच्या प्रवृत्तीमध्ये आणखी फरक पडायला लागतो. तो आपण ध्यानाच्या अनुभवानेच ते सर्व सिद्ध होणार आहे. एक मागच्या वेळेस ध्यान प्रक्रियेमध्ये अशी मदत आपल्याला मिळते. प्रशिक्षक म्हणा, गुरु करा, त्यांना आपल्याला सपोर्ट असतो आणि या साहाय्याने ध्यान आणखी चांगलं व्हायला लागतंय. आज कोणी नवीन आहे का? कोणी नवीन दिसतंय मला, सांगता कोणी? आज नवीन कोण आहे? जंगमवार का? नमस्कार सर. माधुरी पण आहे. नमस्कार. माधुरी. मी थोडा व्हिडिओ ऑन करा थोडं, सर्वांना ओळख होईल आपली. नमस्कार सर. नमस्कार. मी मूलवरून बोलते, नलिनी जाजुरवार, जन्मवार. व्हेरी गुड. स्वागत. या नियमित येत राहा. आमच्या माधुरीताई पण आज जॉईन झाल्या, त्या नागपूरच्या आहे. नागपूरवरनं बोलतोय, माधुरी मेडपल्लीवर. छान. या आधी पण केलं होतं मी, पण आज आता फर्स्ट टाइमच आली यावेळेस. छान. असंच आपण आता नियमित राहण्याचा प्रयत्न करूया. या सर्व सत्रामध्ये साधारणतः आपण या तत्वांचं पालन करतो. सर्वांचे माईक बंद ठेवा प्लीज. माईक बंद ठेवा. माझा आवाज येत आहे स्पष्ट? माझा आवाज स्पष्ट येतो ना? हो सर. हो येतो. हो ठीक आहे. तर या सर्व सत्रांमध्ये आपण ह्या 6 तत्वांचं पालन करतो जे आपल्याला उपयोगाचं असते. आपण वर्तमान राहण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्ही जेवढा वेळ इथे बसले असाल, अर्धा पाऊण तास निश्चिंत बसा. घरच्यांना सर्वांना सूचना द्या, हे 1 तास आम्हाला, हा अर्धा पाऊण तास आपला कोणी डिस्टर्ब करू नये. अशा जागेवर बसा, कोणतेही आपल्याला डिस्टर्बन्स होणार नाही, दुसऱ्यांना पण कोणाला डिस्टर्ब होणार नाही, अशा परिसरावर बसूया, जेणेकरून हा पूर्ण हे जे सेशन आहे आपण आनंददायक आपण अटेंड करू शकू. आपण वर्तमान मध्ये राहण्याचा प्रयत्न करतो आणि मौज म्हणजे हे जे मौज म्हणजे आपण ऍक्च्युअली मौज नाही करत, तर आपलं मन आपण आनंदी ठेवतो, प्रसन्न ठेवतो. कोणताही ताणतणाव नाही, पूर्ण ओपन माइंड असलं पाहिजे. कोणतेही कॉन्सन्ट्रेट करायचा प्रयत्न करायचा नाही आपल्याला. छान आनंदाने आपण या सत्रात सहभागी होतोय. आपण सर्व एकमेकांशी जुडलेलो आहोत. आपण जेवढे काही इथे सहभागी आहोत सर्व आपण एकमेकांशी जुडलेला असा भाव ठेवायचा. आपण सर्व मिळून हे ध्यान करत आहोत. तशा मौज आनंददायी वातावरणात आपण सर्व ध्यान सत्र करणार आहोत. कोणाला काही विचारायचं असेल तर आपण एका वेळी एकानेच बोलावे याचा प्रयत्न करूया. नंतर ही सुरक्षित जागा आहे, तिथे आपण एकमेकांना ऐकतो. पूर्ण अटेन्शन देऊन आपण ऐकणार आहोत. प्रत्येक गोष्ट समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. आपण एकमेकांकडून शिकणार आहोत आपले अनुभव, जेणेकरून आपल्याला मध्ये एक उत्साह निर्माण होईल की ध्यान प्रक्रिया काय आहे. कारण हे सर्व न दिसणाऱ्या गोष्टी आहे. आपण जे शिकतो ते सर्व दिसत असते बाह्य जगत. ही गोष्ट अशी आहे की आपल्याला अनुभवातून शिकायला मिळतो. तो अनुभव आपण जर शेअर केला त्यातून सुद्धा आपल्याला बरंच काही शिकायला मिळते. आणि जे आपल्या उपयोगाचं आहे,
जे आपल्याला शिकायचं आहे त्यासाठी आपण स्वतःला आव्हान देतोय. ध्यान करावं असं वाटतच नाही कोणाला, खूप जणांना वाटत. म्हणजे आहे, आपण कोणती नवीन गोष्ट शिकण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला स्वतःला आव्हान द्यावं लागतं, एक चॅलेंज द्यावं लागतं आपल्याला, मग ते आपण करायला लागतो. आकृती पाहिली तर हे शिल्प आहे. शिल्प काय, आपणच आपल्याला घडवणार आहोत, आपणच आपल्याला घडवणारे व्यक्तिमत्व आहोत आणि आपणच स्वतःची एक प्रयोगशाळा आहे आणि ध्यान करण्याची पद्धत आहे. ध्यानाची पद्धत आपण स्वतः आणि प्रयोग हा सर्व एकत्र येऊन आपणच आपल्याला परिवर्तित करण्याचा प्रयत्न करत आहोत. एक छोटी गोष्ट मी शेअर केली तिथे परत एकदा आता या सत्रात आपण करूया. अल्बर्ट आइन्स्टाईननी असं म्हटलं होतं की कोणतीही समस्या पातळीवरून निर्माण झाली आहे त्याच पातळीवरून सोडवता येत नाही. याचा अर्थ कसा होतो की एखादा विद्यार्थी आहे, तो अभ्यासात त्याचा इंटरेस्टच नसतो, त्याला बदलणं कठीण होऊन जाते, नाही का. आपली कोणतीही समस्या घ्या, छोटे छोटे गोष्टी घ्या, ऑफिसचं वर्क घ्या, घरचं गोष्टी घ्या, 10 लोकांचा समूह घ्या, एखादा जर आपल्याला निर्णय घ्यायचा असला आपण त्याच पद्धतीने घेतो, ठरलेलं आहे सर्वांचं. तुम्ही किती नवीन जा, तुम्हाला एखादी छोटी पार्टी जरी करायची असली तर कोणत्या हॉटेलमध्ये जायचं, काय करायचं, प्रत्येकाचं असं ठरलेलं असते, त्याच्या सूचना ठरलेल्या असतात, त्याचा प्रस्ताव ठरलेला असतो. त्या सवयी ज्या आहे त्या जोपर्यंत तशाच आहे किंवा एखादी समस्या निर्माण झाली, ती समस्या त्या लेवलवरून सॉल्व्ह करता येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला उच्च कॉन्शियसनेसची गरज असते, जे ज्या कॉन्शियसनेस मधून, ज्या चेतनेमधून आपल्याला सवयी दुरुस्त करता येतात. आणि ह्या भौतिक पद्धतीने सवयी दुरुस्त होणार नाही, भौतिक सूचनांनी सुद्धा होणार नाही. तर या समस्या सोडवण्याबद्दल अल्बर्ट आइन्स्टाईन यांचे प्रसिद्ध वाक्य, बदलत्या जगात नवीन विचारसरणीची गरज अधोरेखित करते. एका विचारसरणीने निर्माण झालेल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी नवीन किंवा चांगल्या विचारसरणीची किंवा चेतनेची आवश्यकता असते. इथे चेतना या शब्दाचा अर्थ झोप किंवा वैद्यकीय जागृत असा नाही. त्याचा अर्थ असा आहे, लोक कसे विचार करतात, ते काय मानतात, ते परिस्थिती कशी समजून घेतात, त्याच्या ह्या सर्व गोष्टीसाठी आपण स्वतःला समजून घेणं आवश्यक आहे. आपण जर स्थिर असलो, आपल्या भावना स्थिर असल्या, आपण आनंदी असतो, तर दुसऱ्यांना समजून घेणं फार सोपं जातं. तर या चेतनेमध्ये आपण दुसऱ्यांना समजून घेऊन कसं सोल्युशन देतो, त्याला नाविन्यपूर्ण विचार म्हणतात. मग ते परिवर्तन आपल्यात यायला लागते. म्हणून जर त्याच सवयी, कल्पना आणि निर्णयांमुळे समस्या निर्माण झाली तर त्याच सवयी पुन्हा वापरल्याने वेगळा परिणाम होणार नाही. विचारसरणीच्या उच्च पातळीमध्ये चांगले ज्ञान, व्यापक दृष्टिकोन आणि सुधारित निर्णय याचा समावेश आहे. आइन्स्टाईन पहिल्या किंवा दुसऱ्या महायुद्धासह जलद वैज्ञानिक आणि राजकीय बदलाच्या काळात जगले. अणुशास्त्राच्या शोधानंतर ते वारंवार चांगल्या मानवीय विचारसरणी आणि जबाबदारीच्या गरजेबद्दल बोलले. त्याची अनेक विधाने शांतता, शिक्षण आणि समस्या सोडवण्यावर केंद्रित होती. कोणतीही समस्या ज्या पातळीवरची जाणीव निर्माण केली आहे त्याच पातळीवर सोडवता येत नाही. हे वाक्य आइन्स्टाईन यांच्या विश्वासाचे प्रतिबिंबित करते की मानवतेने जटिल समस्या सोडवण्यासाठी आपली विचारसरणी सुधारली पाहिजे. आधुनिक आव्हानांना तोंड देण्यासाठी एका नवीन प्रकारच्या विचारसरणीची आवश्यकता आहे. म्हणून ही विचारसरणी बदलण्यासाठी ध्यान ही प्रक्रिया आपल्याला कारणीभूत ठरते. आणि ही इतकं सूक्ष्म परिवर्तन असते की आनंददायी परिवर्तन झालं पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी आपण कोणाला शिकवून किंवा सांगून किंवा असे स्टेटमेंट वापरून सुद्धा परिवर्तन शक्य होत नाही. परंतु ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये आपण आंतरिक आपोआप बदलतो. जसं एक फुलाची कळी उमलते, तो परिवर्तन आनंददायी ठरतो, तसं ह्या परिवर्तन आपल्याला होत जाते आणि आपोआप आपली विचारसरणी दुरुस्त होते, आपला अनुभव दुरुस्त होतो आणि त्या पद्धतीने मग आपण आपलं वर्तणूक व्हायला लागते. ध्यानाचे अनेक फायदे आहेत. भावनात्मक संतुलन, स्पष्टता निर्माण होते, केंद्रितता निर्माण होते, करुणा, दयाळूपणा निर्माण होतो, आध्यात्मिक विकास आणि चेतना विस्तारित होते, सामंजस्यपूर्ण संबंध निर्माण होतात आणि स्वास्थ्य चांगलं होतं आणि व्यक्तिमत्व घडत जातं. या कारणाने आपल्याला ध्यान शिकणं
हे फार प्रत्येक मानवाला ध्यान करणं गरजेचं आहे. कारण मन जर स्थिर नसतं तर आपलं आयुष्य स्थिर राहू शकत नाही. आणि चांगल्या गोष्टी जर करायच्या तर फार सोपं आहे, फार सोपं. ध्यान हे करणं फार सोपं आहे. रोज सकाळी 20-25 मिनिटं ध्यानाला बसा. आरोग्य चांगलं राहते, चांगले विचार येतात, दुसऱ्यांना मदत करण्याची क्षमता प्राप्त होते आणि आपलं आयुष्य एका चांगल्या चाकोरीने समोर समोर जात राहतं. आणि तेच मार्गदर्शन करते. आपण नवीन नवीन गोष्टी कशा करायच्या, कशी प्रेरणा मिळेल आपल्याला, रोज ते ध्यान आपल्याला मार्गदर्शित करतात. एक छोटी गोष्ट सांगतो यार. आपण नेहमी या ध्यान सत्रामध्ये एक छोटं चर्चा करतो, जेणेकरून ध्यानाचा उद्देश, ध्यानामध्ये चांगले प्रेरणा कशा मिळतात आणि या गोष्टी रूपानं आपण काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतो. एक असा भाव घेऊया. निसर्गाने मला प्रत्येक ठिकाणी, निसर्गाने मला प्रत्येक कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याची हिंमत दिली, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. ही ग्रॅटिट्यूड जी आहे निसर्गाबद्दल, जीवनाबद्दल फार आवश्यक आहे. कृतज्ञतेचा भाव, विनम्रतेचा भाव हे फार आवश्यक आहे. कृतज्ञता माणसाला, म्हणजे जेवणानंतर तुम्ही एक प्रयोग करून बघा. आपण जर खूप छान जेवण झालं, मनातल्या मनात, कोणाला सांगायची गरज नाही, खूप छान जेवण मला मिळाल्याबद्दल मी आज फार आभारी आहे, मनातल्या मनात हा भाव प्रकट करा. खूप आनंद होतो. आणि भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्णाने सांगितलंय काय, अशा प्रकारे भाव जर आपण निर्माण केला तर आपली डायजेस्टिव्ह सिस्टम चांगली होते. त्यासाठी आपण औषध घेतो, त्याची गरज पडणार नाही. हा शुद्ध भावाने जर आपण अन्न ग्रहण केलं, आपली पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टम चांगली होते आणि फार चांगली गट हेल्थ जी आहे ती इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. एका गोष्टीची गोष्ट आहे. एक व्यक्ती एका बहुराष्ट्रीय कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करत होता. आपल्या बचतीतून त्याने शहराबाहेर एक आलिशान घर बांधले. घर शहराबाहेर असल्याने आसपासचा परिसर काहीसा निर्जन होता. तो माणूस त्याच्या पत्नी व मुलांसह नवीन घरी राहण्यासाठी गेला. तो रोज सकाळी लवकर कामावर जात असे आणि संध्याकाळी उशिरा घरी परत येत असे. अशा निर्जन ठिकाणी असे आलिशान घर पाहून चोरट्यांच्या एका टोळीने तिथे चोरी करण्याचा कट रचला. चोरी करण्यापूर्वी ते चोर त्याच्या घराच्या सभोवतालचे व तेथील हालचालींचे निरीक्षण करू लागले. पहिल्याच दिवशी चोरांना मॅनेजरचे वागणे विचित्र वाटले. घरी आल्यावर तो प्रथम बागेतल्या आंब्याच्या झाडाजवळ गेला आणि आपल्या ऑफिसच्या बॅगेतून काहीतरी काढून एक एक करून त्या झाडाच्या जवळ टाकू लागला. चोरांकडे मॅनेजरची पाठ असल्याने त्याने बॅगेतून काय काढले आणि झाडाजवळ ते कुठे लपवले हे स्पष्टपणे दिसू शकले नाही, परंतु ते काहीतरी मौल्यवान असावे असा त्यांनी अंदाज बांधला. चोरांनी मॅनेजरच्या घरी डाका घालण्याचे ठरविले आणि अंधार पडण्याची वाट पाहू लागले. जेव्हा रात्री घरातील दिवे बंद झाले व घरातील सर्वजण झोपी गेले, तेव्हा त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. भिंतीवर चढून ते घरात शिरले आणि थेट आंब्याच्या झाडाजवळ गेले. मग वेळ न दवडता त्यांनी मॅनेजरने तेथे काय लपवले आहे त्या गोष्टीचा शोध सुरू केला. मात्र खूप शोध करूनही त्यांना काही सापडले नाही. शेवटी दमून ते रिकाम्या हाताने परत गेले. दुसऱ्या दिवशी परत ते त्या घराजवळ लपून बसले. मॅनेजर कार्यालयातून परत आल्यानंतर चोरट्यांनी त्याच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली. पुन्हा आदल्या दिवशी प्रमाणेच त्या मॅनेजरने आंब्याच्या झाडाजवळ जाऊन ऑफिस मधल्या बॅगेतून काहीतरी काढून तिथे टाकले. मगच तो घरात गेला. त्या रात्री दिवे बंद झाल्यानंतर चोरट्यांनी पुन्हा भिंतीवरून चढून आत उड्या मारल्या आणि आंब्याच्या झाडाजवळ जाऊन तिथे लपून ठेवलेल्या वस्तू शोधण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण त्या दिवशी चोरट्यांना काहीच मिळाले नाही. काही दिवस ते चोर रोज रात्री आंब्याच्या झाडाच्या आसपास शोधत राहिले, पण त्यांना तिथे काहीच सापडले नाही. आता चोरांना खूप राग येऊ लागला होता आणि आश्चर्यही वाटत होते की अशा कोणत्या गोष्टी मॅनेजरने या झाडाजवळ लपवून ठेवल्या आहेत ज्या आमच्यासारख्या हुशार चोरांनाही सापडत नाही. आता चोरी करण्यापेक्षा ही जास्त हे रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता चोरांमध्ये निर्माण झाली. अखेर हे रहस्य जाणून घेण्यासाठी ते सर्वजण रविवारी मॅनेजरच्या घरी त्यांना भेटण्यासाठी पोहोचले. त्यांनी सज्जन लोकांप्रमाणे त्याला अभिवादन केले. नंतर त्या चोरांचा म्होरक्या म्हणाला, सर, कृपया वाईट वाटून घेऊ नका, मला तुम्हाला काहीतरी विचारायचे आहे. आम्ही चोर आहोत
हा किती प्रामाणिकपणे तो सांगून राहिला, आम्ही चोर आहोत. गेल्या काही दिवसापासून आम्ही तुमच्या घरी चोरी करण्याचा बेत आखतो आहोत. आम्ही रोज बघितले की तुम्ही रोज संध्याकाळी घरी आल्यावर आंब्याच्या झाडाजवळ जाता आणि तेथे काहीतरी लपवता, पण लाख प्रयत्न करूनही आम्हाला त्या वस्तू सापडल्या नाहीत. आम्ही सर्वजण हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहोत की तुम्ही त्या गोष्टी कशा लपवता ज्या मिळतच नाहीत. चोराचे बोलणे ऐकून मॅनेजर हसला आणि म्हणाला, अरे माझ्या भावांनो, मी तिथे काहीही लपवत नाही. तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. नाही सर, आम्ही पाहिलंय, रोज संध्याकाळी तुम्ही तुमच्या बॅगेतून काहीतरी काढून झाडाजवळ ठेवता, तुम्ही तिथे काहीतरी लपवता. सगळे चोर एकदम म्हणाले. आता मॅनेजर गंभीर झाला आणि म्हणाला, मी एका बहुराष्ट्रीय कंपनीत सेल्स मॅनेजर आहे. कामाचा ताण खूप जास्त असतो, त्यामुळे तणावाचे वातावरण असते. काहीही झाले तरी टार्गेट पूर्ण करायचेच असते. त्यामुळे रोजच कोणा ना कोणाशी तरी वादविवाद होत असतो. ग्राहकांची टोमणे ऐकावे लागतात आणि बॉसच्या रागाचा सामना करावा लागतो. मानसिक ताण इतका असतो की घरी आल्यानंतरही तो जात नाही. या अगोदर माझ्या घरातील सदस्यांना माझ्या तणावाचा विनाकारण त्रास सहन करावा लागत होता. मॅनेजरने एक उसाचा एक उच्च श्वास सोडला व काही वेळ थांबला. मग त्याने पुढे सांगण्यास सुरुवात केली. जेव्हा मी हे नवीन घर बांधले तेव्हा ठरवले की घरातले वातावरण शांत ठेवेन. ऑफिस मधला ताण मी घरात कधीच आणणार नाही. म्हणून ऑफिस मधून आल्यानंतर मी घराबाहेरील आंब्याच्या झाडाजवळ जातो आणि एक एक करून माझा सर्व ताण तिथे टाकून देतो. गंमत म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा मी तो घ्यायला जातो तोपर्यंत अर्धा तणाव नाहीसा झालेला असतो. हे थोडेफार उरलेले असते ते मी माझ्यासोबत नेतो. मग संध्याकाळी घरी आल्यावर पुन्हा मी तो तणाव झाडाजवळ सोडून देतो. हेच त्या झाडाचे रहस्य आहे. मॅनेजरचे म्हणणे. ऑफिस मधला ताण मी घरात कधीच आणणार नाही. मॅनेजरचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर चोरट्यांना झाडाचे रहस्य समजले. त्यांना चोरी करण्यात यश आले नाही, पण त्यांना आयुष्यातला एक मोठा धडा मिळाला. आजच्या युगात जीवनातील सुख सुविधांची साधने वाढत आहे आणि जीवन सुखकर होत आहे, पण कुठेतरी तणाव ही वाढत आहे. तणाव लगेच दूर करता येत नाही, पण किमान आपण तणावाला घरातील वातावरणापासून लांब ठेवू शकतो आणि कुटुंबातील सदस्यांबरोबर सुखद क्षण व्यतीत करू शकतो. तर जेव्हा आपण घरी येऊ तेव्हा त्या तणावाला बाहेर ठेवूया. या गोष्टीचं तात्पर्य फार मार्मिक आहे. मला वाटतं सर्वांना या गोष्टी ऐकता ऐकता कळलं असेल की आपण जेव्हा जेव्हा असा तणावाच्या स्थितीत असतो, ऑफिसमध्ये काम करणारे असो किंवा घरातले काम करणारे असो, समाजात काम करणारे असो, फॅमिलीमध्ये काम करणारे, शाळा कॉलेज विद्यार्थी, आपण जेव्हाही बाहेरच्या परिस्थितीतून घरी येतो तेव्हा हा ताण आपण घरापासून कसा दूर केला पाहिजे याचा नक्कीच विचार करायला पाहिजे. म्हणून हे जे मॅनेजर महोदय होते ते आपला ताण त्या झाडाजवळ जाऊन सोडायचे आणि मग घरी परत यायचे. तर याच्यात दोन गोष्टी आपण मला कळल्या त्या सांगतो. एक तर हे वृक्ष जे आहे, वृक्ष फार जे मानवाच्या जीवनासाठी आवश्यक आहे. नॉर्मली अशा झाडाला आपण जेव्हा घरी जातो तेव्हा असं एक आलिंगन दिलं पाहिजे. कोणतंही झाड घ्या, त्याला आलिंगन द्या, 2 मिनिटं त्या झाडासोबत व्यतीत करा, आणि प्रेमाने बोला किंवा त्याला थँक्यू म्हणा, त्याला रोज पाणी घाला. एक असतं ना आपल्या घरी झाड, कोणतं ना कोणतंही झाड घ्या किंवा एखादं कुंडीतलं झाड घ्या, त्याशी प्रेमाने बोला आणि प्लस एक प्रार्थना म्हणून असं काहीतरी त्याच्यासोबत संवाद साधा आणि मग घरात प्रवेश करा. एकदम ताण कमी होऊन जातो. बागेतली फुलं पहा, तरी ताण कमी होऊन जातो. एक गोष्ट झाली. झाडांचं फार महत्व आहे. माणसाच्या जीवनात झाडांचं फार फार महत्व आहे. आणि तोच प्रकार जर आपण आपल्या ध्यान पद्धतीमध्ये जर आपण अवलंबला तर रोज संध्याकाळी घरी परतल्यानंतर एक 20 मिनिटाची शुद्धीकरणाची प्रक्रिया, ही जर शुद्धीकरणाची प्रक्रिया आपण केली तर दिवसभराचा सर्व ताण निघून जातो. आपण ताजंतवानं होतो आणि इतकी ऊर्जा आपल्यात भरते, पॉझिटिव्हिटी येते की नंतर मग आपण आपल्या परिवाराशी सदस्यांशी चर्चा केली पाहिजे.
म्हणजे ऑफिसमधून घरी प्रवेश केल्यानंतर किंवा संध्याकाळच्या वेळेस गृहिणींना सुद्धा दिवसभराचा ताणतणाव काढून टाकण्याकरता संध्याकाळी 10-20 मिनिटाची जर शुद्धीकरणाची प्रक्रिया पार पाडली, दिवसभराचा सर्व ताण, टेन्शन, भारीपण सर्व निघून जातं. आणि मग तुम्ही तुमच्या फॅमिलीशी इंटरॅक्ट व्हा, जेणेकरून त्या इंटरॅक्शन मध्ये आपलं प्रेमपूर्ण संवाद त्यांच्याशी व्हायला लागतो, ते सुद्धा आनंदी व्हायला लागतात. तर हे ह्या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. झाडाचं महत्व, शुद्धीकरणाचं महत्व, आणि हा ताण काढून टाकण्याचं आपण ठरवलं पाहिजे. आपण तो ताण कॅरी नाही करायला पाहिजे, आणि शक्य झालं तर ताण घेऊच नाही. कुठेही असं आरामात काम करा, सावकाश काम करा. आणि याच्यासाठीच हे काही आध्यात्मिक लिटरेचर वाचणे, चांगल्या गोष्टी वाचणे, संत साहित्याचा अभ्यास करणे त्यासाठी फार पूरक आहे. आणि ध्यानाची पद्धत तर फार अमूलाग्र तुम्हाला जीवनात बदल करण्यात मदत करेल. तर या ध्यानाद्वारे भावनिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर एकाच वेळी विश्रांती मिळू शकते. ती विश्रांती जवळपास आपल्याला, आपण अपेक्षा करतो की आपली झोप छान झाली पाहिजे, पण या ध्यानाच्या पद्धतीमध्ये झोपेच्याही स्तरावरच्याही सूक्ष्म पातळीवर आपल्याला विश्रांती मिळते. आणि जेव्हा अशा प्रकारची विश्रांती आपल्याला मनाला, हृदयाला, पूर्ण शरीराला मिळते, तेव्हा आपल्या शरीरामध्ये एक नैसर्गिकपणे रिजनरेशन सुरू होते. जे शरीर दिवसभर आपल्याला मदत करते त्या शरीराला सुद्धा पोषण होणं गरजेचं आहे, रिसेट होणं गरजेचं आहे. पूर्ण मेंदूची ताण तणाव, नर्वस सिस्टम एकदम रिसेट होते, सर्व हार्मोन्स रिसेट होतात, काही त्याच्यामध्ये थोडाफार बिघाड तो सुद्धा दुरुस्त होऊन जातो. तर याकरता ही ध्यान, शुद्धीकरण ह्या पद्धती फार अमूलाग्र महत्वाच्या आहे, आणि त्या आपण अंगीकारणं हे फार योग्य आहे. आपण त्या जे काही आपण या गोष्टीतून कळलं आपल्याला, एक अंडरस्टँडिंग डेव्हलप झालं. या अंडरस्टँडिंगच्या पार्श्वभूमीवर आपण आजच्या या ध्यान सत्राला सुरुवात करूया. सर्वांनी छान आरामदायक स्थितीत बसा, खुर्चीवरती बसा. छान पाय आपले जमिनीवर टेकून ठेवा. खाली तुम्हाला काही चादर वाटेल तर ठेवा किंवा नका ठेवा, काही हरकत नाही. जमिनीला पाय लावून ठेवा. खुर्चीवरच बसा, जेणेकरून आपली टोंगळी दुखणार नाही. ही काही सूचना देतो. आपण पूर्ण शरीराला रिलॅक्स करून टाकूया, आणि रिलॅक्स झाल्यानंतर मग आपण काही वेळ ध्यान करूया. ध्यानाची पद्धत फार सूक्ष्म आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ध्यानामध्ये मी ध्यान करतो असा भाव येऊ देऊ नका. मी ध्यान करतो, हा मी ध्यान, मी काम करणार, हा मी जो आहे हा आपल्याला मोठा करायचा, हा मी आपला संकुचित नाही करायचा. ध्यान होणार आहे माझं. झोप आपण झोपतो का? पडलं की झोप लागून जाते. काही गोष्टी आपोआप कशा होत ते आपल्याला शिकायचं आहे. पहिली आपण आता ह्या रिलॅक्सेशनची पद्धत आपण याच्यामध्ये सुरुवात करतोय. सर्वजण, मला वाटतं सर्वजण रेडी असेल. छान खुर्चीवर बसा, आपले हात आपल्या मांडीवरती ठेवा. अलगदपणे डोळे बंद करा. आपण आपल्या पूर्ण शरीराला आता शिथिल करत आहोत. पायांच्या बोटांकडे लक्ष द्या. पायांची बोटे, धरतीमधून एक आरोग्यकारी ऊर्जा आपल्या पायांच्या बोटांमध्ये प्रवाहित होत चालली आहे, व ती ऊर्जा आपल्या संपूर्ण शरीराला शिथिल करत आहे. चेहऱ्यावरती स्मित ठेवा. ती ऊर्जा आपल्या पायांच्या बोटांमध्ये प्रवाहित होत चालली आहे. पायांची बोटे, तळवा, टाच सर्व शिथिल होत आहे, असं जाणवू द्या. तीच ऊर्जा वरती आपल्या गुडघ्यांकडे प्रवाहित होत चालली आहे. गुडघ्यांपर्यंतचे सर्व स्नायू, घोटाळ्यांमधले सर्व स्नायू अगदी शिथिल होऊ द्या. त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण जे काही जडत्व आहे त्याला सोडून देण्याचं शिकत आहोत. लेट इट गो ही भावना आपण डेव्हलप करत आहोत, ही ऍटिट्यूड आपण डेव्हलप करत आहोत. गुडघ्यांपर्यंतचे सर्व स्नायू शिथिल झाले आहे. तीच आरोग्यकारी ऊर्जा समोर आपल्या कमरेकडे प्रवाहित होत चालली आहे. आपल्या मांड्यातील सर्व स्नायू अगदी शिथिल होत चालले आहे. तीच आरोग्यकारी ऊर्जा आपल्या बैठकीच्या भागामध्ये प्रवाहित होत चालली आहे. बैठकीचा भाग, कमरेचा भाग, कमरेच्या आजूबाजूचे स्नायू, जॉईंट्स सर्व शिथिल होऊ द्या.
आपला श्वास अगदी नैसर्गिकपणे चाललेला आहे, सूक्ष्मपणे चाललेला आहे. हीच आरोग्यकारी ऊर्जा वरती आपल्या पोटामध्ये प्रवाहित होत आहे. पोट, छाती, शोल्डर्स सर्व शिथिल होत चालला आहे. सर्व ताणतणावाला आपण सोडून देत आहोत. ही आरोग्यकारी ऊर्जा आपल्या खांद्यांमध्ये प्रवाहित होत आहे. शोल्डर्स मधील सर्व ताणतणाव निघून जाऊ द्या. मनाला अगदी हलकं सोडा. ती हलकी सोडण्याची जी प्रक्रिया ही आपण शिकत आहोत. आपण हलकं झालं म्हणजे सर्व जडत्व निघून जातं, ताणतणाव निघून जातो. तीच आरोग्यकारी ऊर्जा आपल्या शोल्डर्स मधून पाठीमध्ये प्रवाहित होत आहे. संपूर्ण पाठीला आता ती शिथिल करत आहे. पाठीचा वरचा भाग, शोल्डर जवळचा भाग शिथिल होऊ द्या. पाठीचा मधला भाग शिथिल होऊ द्या. पाठीचा खालचा भाग, कमरेजवळचा भाग शिथिल होऊ द्या. संपूर्ण पाठ, शोल्डर्स पासून तर खाली कमरेपर्यंत, माकडापर्यंत शिथिल होऊन गेली आहे. आता आपण आपल्या दोन्ही खांद्यांना शिथिल करूया. दोन्ही खांदे, ती आरोग्यकारी ऊर्जा आपल्या दोन्ही खांद्यांमध्ये प्रवाहित होत आहे. शोल्डर जॉईंट्स मध्ये प्रवाहित होत चालली आहे. हळूहळू आपल्या दोन्ही बाहूंमध्ये उतरत चालली आहे. हाताची दोन्ही बाहू शिथिल होऊ द्या. हीच ऊर्जा समोर आपल्या मनगटांपर्यंत प्रवाहित होत चालली आहे. मनगटांपर्यंतचे सर्व स्नायू अगदी शिथिल होत चालले आहे. हीच आरोग्यकारी ऊर्जा आपल्या दोन्ही हातांच्या पंजांमध्ये प्रवाहित होत आहे. दोन्ही हातांच्या बोटांमध्ये प्रवाहित होत आहे. बोटांच्या टोकांपासून तर खांद्यापर्यंत संपूर्ण हात अगदी शिथिल होत गेला आहे. आता आपण आपल्या मानेला शिथिल करूया. ही आरोग्यकारी ऊर्जा आपल्या मानेमध्ये प्रवाहित होत चालली आहे. मानेमधील सर्व स्नायू, जॉईंट्स शिथिल होऊ द्या, रिलॅक्स होऊ द्या. मानेमध्ये काही अकडन असेल त्याला निघून जाऊ द्या. आता आपण आपल्या संपूर्ण चेहऱ्याला शिथिल करूया. संपूर्ण चेहरा, या आरोग्यकारी ऊर्जा आपल्या संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंमध्ये प्रवाहित होत चालली आहे. कपाळ, भुवया, डोळ्यांच्या पापण्या, नाक, पोट, तोंड, जबडा, संपूर्ण गाल सर्व शिथिल होत चालले आहे. डोक्याचा वरचा भाग शिथिल होऊ द्या. डोक्याचा मागचा भाग, कान, कानाच्या पाळ्या सर्व शिथिल होऊ द्या.
संपूर्ण मस्तिष्क अगदी शिथिल झाला आहे, हलका झालेला आहे. संपूर्ण शरीराचं एकदा अवलोकन करूया. पायांच्या बोटांपासून शरीराचा मधला भाग, डोक्यापर्यंतचा भाग सर्व शिथिल होऊन गेला. संपूर्ण मस्तिष्क अगदी हलकं होऊन गेलेला आहे. मन एका अद्भुत आनंदाचा अनुभव घेत आहे. आपलं संपूर्ण शरीर आता शिथिल झाल्यामुळे, रिलॅक्स झाल्यामुळे आता आपण ध्यान करण्यास योग्य झालेलो आहोत. हलगतपणे आपल्या मनाला आपल्या हृदयावरती केंद्रित करा. फार सूक्ष्मतेने, कोणताही ताणतणाव नाही. एक असा मनात भाव घ्यायचा, हृदयात भाव घ्यायचा की आपलं संपूर्ण हृदय ईश्वरीय प्रकाशाने भरून गेलेलं आहे. त्या हृदयात ईश्वरीय प्रकाशाचा स्रोत विद्यमान आहे. त्यामुळे आपलं संपूर्ण हृदय प्रकाशमान झालेलं आहे. संपूर्ण हृदय प्रेमाने भरून गेलेलं आहे. त्या दिव्य प्रकाशात आपलं मन डुबत चाललेलं आहे. असा विचार घ्या, असा भाव घ्या. मनातल्या मनात शब्द प्रयोग करा. संपूर्ण हृदय दिव्य प्रकाशाने भरून आहे. आपलं मन त्या दिव्य प्रकाशात डुबत चाललं आहे. याच भावनेमध्ये, याच विचारामध्ये आपण ध्यानस्थ बसणार आहोत. मन जर इकडे तिकडे वळत असेल, त्याला पुन्हा आपल्या हृदयावरती घेऊन या. हृदयाला जोडून ठेवा. कोणताही ताण तणाव नाही, एकदम मृदूपणे, एकदम प्रेमाने आपण आपल्या हृदयाशी जोडत आहोत. आता जर ध्यान तुटल्यासारखं झालं तर पुन्हा त्याला जोडून घ्यायचं. याच भावामध्ये आपण काही वेळ ध्यानस्थ बसूया. जेव्हा मी डोळे उघडे म्हणेन किंवा दॅट्स ऑल म्हणेन, त्याच्यानंतरच ध्यानाची समाप्ती होईल. तोपर्यंत आपण याच भावनेने ध्यानस्थ बसूया.
दॅट्स ऑल. काही वेळ डोळे बंदच असतात. आपल्या पूर्ण शरीराचं अवलोकन करा. पायांची बोटे, शरीराचा मध्यभाग, हृदय, मस्तिष्क कसं हलकं होऊन गेलेला आहे. आपलं पूर्ण हृदय पवित्र झालेलं आहे. आपल्या मनामध्ये एक सादगी निर्माण झाली आहे. या ध्यानामध्ये जो काही आनंद आपल्याला मिळालेला आहे, दिव्य आनंद आपल्याला मिळाला आहे, तो सर्व आपल्या आजूबाजूला पसरत चाललेला आहे. आपल्या सर्व कुटुंबांमध्ये तो आनंद पसरत चाललेला आहे. आपला सर्व मित्र परिवार, समाज बांधव या सर्वांमध्ये तो आनंद पसरत चाललेला आहे. संपूर्ण अवतीभोवतीचं वातावरण, ज्या खोलीमध्ये आपण बसलो आहोत त्या खोलीचं वातावरण अगदी दिव्य प्रकाशाने भरून गेलेलं आहे. आपल्या संपूर्ण घराचं वातावरण दिव्य प्रकाशाने भरून गेलेलं आहे. आपल्या आजूबाजूचे सर्व जमीन, हवा, पाणी, वृक्ष, पशु, पक्षी सर्व त्या आनंदाने भरून गेलेले आहे. आपण थोडं रिलॅक्स होऊया आणि वर्तमान स्थितीमध्ये येऊया. जेव्हा तुम्हाला बरं वाटेल तेव्हा तुम्ही डोळे उघडू शकता. कृपया थोड्या वेळासाठी सर्वांनी आपला व्हिडिओ ऑन करा. 1-2 मिनिटासाठी जो काही अनुभव आला तो फक्त तो शेअर करा सर्वांना. नलिनीताई आज पहिल्यांदा ध्यानाला आल्या आहे ना? नलिनीताई, जन्मवार, तुम्ही थोडं सांगा ध्यान कसं झालं ते. नलिनीताई, जन्मवार, मूल. हॅलो हॅलो सर. मला बरं वाटलं. हा, थोडं सांगा कसं. हो, तर थोडं माझं डिस्कंटिन्यू झालं. बोला. आमच्याकडे कुणी आले. पण बरं वाटलं, खूप हा, रिलॅक्स बरोबर. वाटलं. मी वर्किंग वुमन आहे. त्याच्यामुळे कुठे काम करता तुम्ही? मी पाटबंधारेला कुठे येते. करता? मूल. वा वा, छान छान. हो, छान झालं. आहे माहितीये, मुलला आलो आम्ही. हो सर. आहे, नियमित करा आणि थोडं अलिप्त होऊन जर आपण ही प्रॅक्टिस केली ना, खूप छान होईल.
आपल्या ग्रुपमध्ये रिलॅक्स रोज रिलॅक्स सकाळी 6 वाजता एक आम्ही छान आपल्या ग्रुपमध्ये आपण रोज सकाळी 6 वाजता एक लिंक शेअर करतो. त्याद्वारे रोज सकाळी 6 वाजता तुम्ही ध्यानाला बसू शकता. हा. ठीक आहे सर. तुम्ही ग्रुपमध्ये आहात ना? पांचाळ आरोग्य ग्रुपमध्ये आहे ना तुम्ही? हो, हा त्या ठीक ठीक. ग्रुपमध्ये नाही, त्या ग्रुपमध्ये नाही सर. अच्छा मला ऍड करून बरं ठीक आहे, घ्यायचं ते जॉईन कृपया. करून घ्या. हो 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 सर. मी सांगतो, करता येईल. हो सर. माधुरीताई काय म्हणता, तुम्ही सांगा. माधुरीताई कसं वाटतंय? मला छान आला एक्सपिरियन्स. म्हणजे सुरुवातीला थोडे विचार आले, पण नंतर थोडं छान वाटलं. म्हणजे आता झाल्यावर एकदम म्हणजे प्रसन्न वाटतंय. नाहीतर अच्छा आपलं विचार करण्याचं चालूच असते चक्र. काही ना काही विचार येत राहतात. पण त्यापासून थोडं बरोबर. शुद्धीकरण झाल्यासारखं वाटतंय. व्हेरी गुड व्हेरी गुड. फार छान आहे. करत जाईल मी आता दर गुरुवारला. नेहमीच येत राहा. जसं 7ला वाटतंय या, रोज करायला सकाळी पण पाहिजे. करा. व्हेरी गुड. ते विचार जे आहे ना, हे आपले सरकमफरन्स आहे. एखादं सर्कल जर घेतलं ते सरकमफरन्स आहे, आणि मग ते आपण जर त्याला व्यवस्थित हँडल नाही केलं ते वाढतात. तर आपण जर हा. सेंटर्ड मध्ये आलो, आपल्या हृदयाच्या सेंटर मध्ये आलो, ते विचार असे उडून जातात. तर ध्यानामध्ये हेच शिकायचं आपल्याला, आणि मग आपल्याला आवड निर्माण होते. मनच शिकते, आपल्याला काही शिकवायची गरज नाही, आपलं मनच शिकत जाते. फार छान. हम्म. अशोक काका खूप दिवसाने आले आहेत. धन्यवाद. सांगाच, तुम्ही बोला. अशोक काका छान. माईक ऑन करा. कोण सण आलं म्हटलं आज झोप येत होती, मला झोप येत होती. नाही या, तुम्हाला वाटेल तेव्हा. काही इथं बंधन नाही, आपलं शाळा नाही आहे. हा, कोणाला काही असं हे नाही. आनंदाने या, झोप येत होती शिका. मला. सण आलं, खूप वेळ नव्हता मिळाला आज. नाही काय कमी लोक कमी आहेत आपल्याकडे, नाही का? नाही, लोकांची आपण उपस्थिती आपला कमी विचार असते. करायचा. नाही, आपण आपला विचार करायचा, काही विचार करायचा नाही. आपण जग बदलू शकत नाही, आपण आपल्याला बदलू शकतो. बस. आपल्याला बदलता बदलता सर्व बदलणार आहे. हो काही हो, हरकत नाही. बरोबर. नक्की नक्की. कसं झालं ध्यान? ध्यान कसं झालं? हा समजा छान आहे, केलं ना. तुम्ही सरायकर सरांकडे जा एकदा. रिलॅक्स वाटलं म्हटलं. सरायकर सरांकडे जा. हो ना, व्हेरी गुड व्हेरी गुड. रिलॅक्स वाटलं म्हटलं. व्हेरी गुड. हा, तुमच्या गुरुवारला तुमचं नेहमी असतं, नंतर मी नव्हतो. चांगलं आहे, तुम्ही हो, कंटिन्यू आता ठेवता. करत राहू. कंटिन्युटी आहे ती, हो, करत राहिली राहू. पाहिजे. असं आता हो. पाहिजे म्हणा, लोकांनी पण त्याला प्रतिसाद दिला पाहिजे, आहे ना. लोक कमी, मागच्या वेळी जास्त होते, यावेळेस कमी असत आहे. नाही तरी भरपूर आहे. हा विषयच आपण चर्चा नाही करायची. कोण होतं कोण नाही, काही नाही. आपलं जीवन आपल्याला जगायचं आहे. फॉरगेट अबाउट द क्राऊड. येणार आहे, सर्वजण येतील. आपण जी प्रार्थना यासाठीच करतो आहोत, की जो काही आपला आनंद मिळतोय ना, तो सर्वीकडे आपण एक थॉट जरी दिला तरी ते होणार आहे. हो बरोबर. संध्याताई पण आहे. संध्याताई, तुम्ही सांगा. थोडं एक मिनिटं बोलूया, मग थांबूया. हा, संध्या काय म्हणते? संध्याताई आज छान वाटलं मला, एकदम मस्त रिलॅक्स वाटलं आज. आणि जे स्टोरी जी सांगितली, स्टोरी खूप छान वाटली आजची. हो ना, स्टोरी खूप छान वाटली. आपण तुम्हालाही कधी काही गोष्ट सांगायची तर सांगा बरं, कोणी पण सांगा, असं काहीच नाही. हा, एखाद्या दिवशी तुम्ही शेअर करा, तुम्हाला काही गोष्टी आवडल्या त्या आपल्याला अध्यात्मासाठी आणि आपल्या ध्यानाच्या प्रकारे मदत होते. कारण हा आयुष्याचा जो छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या कनेक्ट करतात आपल्याला, नाही का. आणि जेव्हा आपण ऐकतो ना, तेव्हा असं फोकस निर्माण होते, एक अटेन्शन निर्माण होते, आणि मग छान गोष्टी ऐकल्या की मनाला एक चालना मिळते. अच्छा, मंगलाताई आहे. मंगलाताई काय म्हणा या गोष्टी. मंगलाताई काय म्हणतात? हो, काही नाही, ठीक आहे. छान झालं ध्यानात. करते सकाळी, सकाळचं ध्यान मी करते. हो, सकाळी पण ते सकाळी 6ची लिंक आहे ना, त्याचा वापर करा. खूप छान, ते चांगलं आणखी डीपली घेऊन राहिलंय. सकाळी 6 ते 7 रोज करते मी. छान छान. करुणाताई, करुणाश्री ताई आहे ना सरला? एक मिनिट सांगा तुमचा अनुभव, बस, जास्त नाही. करुणाश्री हो हो, त्या पण रेग्युलर येतात, त्या ताईंना पण आवड आहे.
हो हो, छान छान झालं आजचं ध्यान, छान वाटलं. आणि मेनली गोष्ट चांगली वाटली. आपलं जे छान, छान. टेन्शन आहे, आपलं जे वरीज आहे ते आपण तिथे कुठेतरी सोडून आणि घरी यायचं आणि रिलॅक्स राहायचं. ते एक म्हणजे चांगलं वाटलं. अर्थपूर्ण आहे ती गोष्ट. छान वाटलं. आम्ही आणि आमच्या छान. कार्यक्षेत्रात हे वापरतो बरं. जे ऑफिसच्या आहे नलिनीताई, तुम्ही ऑफिसमध्ये जाताना ऑफिसमध्ये आपण कोणाचं टेन्शन वाढवायचं नाही. आपण आपले काही गट्स वापरायचे, सर्वांना खुश ठेवायचं, मग आपोआप काम लवकर होऊन जातं. आता आम्ही एवढ्या कॉलेजला होतो, प्रिन्सिपल होतो, हे सर्व आम्ही हेच वापरतो. सर्वांना आपल्या आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना आनंदी ठेवायचं, काम हो आपोआप सर, होऊन हो जातं. सर, हो हो हो. माझा स्वभाव आहे सर तसं, मन मिळावू, व्हेरी हसरा. गुड. मी नेहमी हसत म्हणूनच राहते तुम्ही सर, ध्यानाला तुम्ही पण. छान छान. तुम्ही पण हो शिका, सर, तुमच्या ऑफिसला शिकवा. हो सर, हो. ठीक आहे. मुलं रंजना नेहमी एक ताई, खुश प्रश्न होते, किती टेन्शन असले तरी. मुलं नाही का एक रंजना प्रशिक्षक ताई आहे आहे. आपले पारेलवार सर म्हणून. आवाज नाही येते का माझा? हो, पारेलवार मॅडम आहे. हा बोला. पारेलवार मॅडम आहे मूलला. मी तुमचा नंबर हा शेअर हा करतो त्यांचा. हा ठीक आहे ना. कारण कसं आहे, हे आपलं जे सत्र आहे ना, हे फक्त चालना देण्यासाठी आहे. पण ऍक्च्युअली जर तुम्ही हा ध्यान सर. करायला लागले नेहमी, तर आणखी प्रगती होईल. हे सर्वांना आता चालना देण्यासाठी, एखादा अनुभव देण्यासाठी आपण करतो आहोत. पण तो हा रेग्युलरली सर. जेव्हा आपण हे करू लागू, त्याचा हा. म्हणजे डेव्हलपमेंट आणखी चांगलं होईल. हो सर, हो. रंजनाताई ताडूरवार आहे, त्या पण रेग्युलर येतात. रंजनाताई, हॅलो सर. हा हो, आज बरं वाटलं थोडस. बरं. आणि सर्वांप्रमाणे सकाळचं गोष्ट जी होती ती मनाला एकदम लागून गेली की आपण असं करायला पाहिजे. आपलं जे ताणतणाव आहे ते कुठेतरी सोडायला पाहिजे. त्याच्याने बरचसा काही फरक पडेल आपल्याला. करू प्रयत्न. आपल्याकडे झाडावरती मी नंतर एखाद्या सेशन मध्ये सांगेन. आपल्या घरी जर झाड असेल तर आपली जी पाठीचा मनका आहे ना, पूर्ण पाठ ती असं टेकवायची हा हा. त्या वृक्षाला, अच्छा आणि छान असं प्रार्थनामय ध्यानस्थ राहायचं 2-3 मिनिटं. अच्छा. त्याच्याने आपल्या आरोग्यावरती इतका चांगला परिणाम होतो. जे काही निगेटिव्हिटी आहे ते निघून जाते. रोज सकाळी किंवा कोणताही तुम्ही वेळ निवडा, शक्यतो सकाळी छान अशी पाठ आपली टेकवायची, उभं राहायचं किंवा बसून ध्यान करायचं, 2-4 मिनिटं ध्यान करायचं. आपल्या मनात खूप छान पॉझिटिव्ह ध्यानमय स्थिती आणायची. छान असं आनंदी ध्यान होतं. आपलं छान बसायचं 5 मिनिटं त्या वृक्षाला. ही फार मोठी एक काय म्हणतो अध्यात्माची प्रोसेस आहे निरोगी जीवनाची. त्या आनंद, झाडालाही आनंद मिळतो आणि आपल्यालाही मिळतो. झाड ते कोणतंही सांगितलं गेलं, चालेल दाजींनी ना. आम्हाला या सर्व गोष्टी शिकवल्या. सर्व गोष्टी आम्हाला शिकवल्या दाजींनी. वेगवेगळे जे हा आरोग्य आहे, ते आरोग्य फक्त हा मेडिकल नसते. आपले इम्बॅलन्स व्हायब्रेशन आहे आपल्या शरीरात, इम्बॅलन्सेस व्हायब्रेशनचे इम्बॅलन्स होतात. आणि त्या व्हायब्रेशनच्या इम्बॅलन्समुळे हे सर्व आजारपण, रोगराई निर्माण होतात. ते जर व्हायब्रेशन आपले संतुलित झाले तर हे सर्व प्रिव्हेंट होऊ शकतं. भविष्यात होणारे सर्व आजार प्रिव्हेंट होऊ शकतात. झाड चला, सर्वांचं कोणतंही धन्यवाद. चालेल ना. कोणतंही झाड घ्या, काही हरकत नाही. एकच झाड घ्या हा मात्र, हा. त्याच झाडावर कोणतंही घ्या. हो हो. चालेल चालेल. तिथे हैदराबादच्या आश्रमामध्ये एक बाबूजी वनम म्हणून एक मोठा परिसर निर्माण केला आहे. त्या झाडांच्या झोपतच ध्यान करायला बसतात लोक. ते त्याचं एक अच्छा. वेगळं महत्व आहे. शिकूया, छोट्या छोट्या अशाच गोष्टी काही शिकूया आणि ध्यानाला प्रमोट करूया. सर्वजण पुढच्या सेशनला एकाला घेऊन या तुमच्या सोबत. प्रयत्न सुरू आहे सर. बोर होते म्हणजे काय ठीक. सगळेजण. म्हटलं या शाखेला बोर होतं त्यात. हो. नाही, आपण बोर होते म्हणलं गोष्ट त्यांना. सांगू ना, छान गोष्ट सांगूया. आणि एकदा का ते टेन्शन निघून गेली, सवय लागली ना, याच्याशिवाय दुसरं औषध नाही. डॉक्टरकडे आपण 1-1 तास वाया घालवतो, जाऊन बसतोच ना रांगेमध्ये. बरोबर. हो हे बरोबर तर आपण आहे. स्वतःसाठी करायला काय हरकत नाही. आणि हे लहानपणात जेवढं करू आपण, लहान मुलांना सांगा, एवढे लहानपणी हे अवगत होईल ना, तेवढे जे अॅक्युम्युलेशन आहे. आता आपण 50-60 वर्षाचं झालो, 50-60 वर्षाचं काहीतरी आपण अॅक्युम्युलेट करतो ना, निगेटिव्हिटी. ते डेव्हलप होत नाही. मग ती निगेटिव्हिटी डेव्हलप होत नाही. पूर्वाग्रह दिशा आपण साठवतो एकामेकाप्रती, सर्व निघून जातात. म्हणून लहान वयात ध्यान करणं सर्वोत्तम. त्यासाठी प्रयत्न करूया. ठीक आहे.
ठीक आहे, थांबूया. सर्वांना नमस्कार, धन्यवाद. असंच नेहमी येत राहा. नमस्कार Thank सर. नमस्कार. हो सर. शुभरात्री. 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 रात्री झोपताना 5 मिनिटं ध्यान करून झोपायचं. सर्वात चांगलं शुभरात्री. हो सर. हो. तसं मी मेडिटेशन करते रात्री झोपायच्या आधी. ते 7 हो. चक्र मेडिटेशन आहे ना. 5 मिनिटं अशी छान प्रार्थनेसारखं हा. ध्यान करायचं. हो. हा. झालं मला त्या एखादं वर्ष झालं ते करताना. ठीक आहे. ठीक आहे. थँक्यू सर. थांबूया. हो. ओके, थँक्यू.